हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 12. आतापर्यंत आपले 15 श्लोक झालेत आणि आज आपण 16 पासून वाचायला सुरुवात करणार आहोत. तर आता सध्या काय चाललेलं आहे की ध्रुव महाराजांचं जे ते राजाचं जीवन ते आपलं जगत आहेत. मग पुढे सांगितलं की काय आहे ध्रुव महाराजांचं ऐश्वर्य त्याच्याबद्दल सांगितलंय. मैत्रेय मुनी हे सगळं विदुरांना सांगता आहेत. आणि मग ध्रुव महाराजांनी एक राजा म्हणून एक आदर्श गृहस्थ म्हणून सर्व कशी आपली कर्तव्य केली, राजा म्हणून अनेक यज्ञ कसे केले आणि हे सगळं कर्तव्य पार पडताना एक भक्त म्हणून ते सदैव भगवंतांच्या चिंतनामध्ये, भक्तीमध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न होते. हे सगळं सांगितलं. नंतर आता काय झालेलं आहे ध्रुव महाराजांबद्दल 12व्या श्लोकामध्ये ध्रुव महाराजांचे गुण सांगितले की कसे ते गुणसंपन्न होते. मग अशा त्यांनी 36,000 वर्ष राज्य केलं आणि शेवटी काय आहे त्यांनी सुख उपभोग घेऊन त्यांची पुण्य कर्मफळ होती ती संपवली आणि तप आचरण करून जी अशुभ कर्मफळ होती तीही विनाश पावलेली आहेत. सगळं संपलेलं आहे आणि अशा रीतीने धर्म, अर्थ, काम या सगळ्यांचा त्यांनी पूर्तता केली आहे या सगळ्या पुरुषार्थांची. आणि त्यांनी जेव्हा बघितलं की 14वा श्लोक म्हणतो की जेव्हा आपला मुलगा राज्य चालवायला लायक आहे हे बघितल्याबरोबर त्यांनी त्याला राज्य पदावर बसवलं, गादीवर बसवलं. आणि मग 15वा श्लोक काय म्हणतो की म्हणजे ध्रुव महाराज आता काय जाणतायत. म्हणजे आता त्यांची अवस्था काय आहे, गृहस्थाश्रम त्यांनी थांबवला आहे आणि आता त्यांना काय पूर्ण विराम दिला आणि आता त्यांचं वनाकडे गमन, वानप्रस्थाश्रम ते स्वीकारणार आहेत. त्यामुळे ते आपलं हे जे जीवन आहे, भौतिक जीवन आहे त्याकडे त्यांचं जे ज्ञान आहे त्याच्या वाटे ते काय, त्याद्वारे ते काय बघतायत, हे ज्ञान, हे भौतिक जीवन कसं आहे, हे स्वप्नाप्रमाणे आहे, मृगजळाप्रमाणे आहे. ह्यात काय होतं, आपण माया शक्तीने काय होऊन जातो, भुलून जातो, भ्रमित होतो. कारण ही सगळी मायाशक्ती काय आहे, ही भगवंतांची भ्रमकारी अशी बहिरंगा शक्ती आहे आणि हे सगळं घडतं. ह्याच्यानंतर आता ध्रुव महाराजांनी आज 16 पासून वाचणार आहोत की कसा वानप्रस्थ आश्रम स्वीकारला हे आपण आता वाचणार आहोत. ठीक आहे, सुरू करूया माताजी. रिव्हिजन आपली झाली. आता आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे भागवतम वाचण्याचा प्रयत्न करतोय तर त्यात आपल्याला यश मिळवू. श्लोक क्रमांक 16. अंती ध्रुव महाराजांनी. अंती म्हणजे काय, एकतर हे सगळं जाणलं आणि त्याच्या आधी काय लिहिलेलं आहे 14 मध्ये की त्यांनी काय केलेलं आहे, आपली सगळी कर्तव्य पूर्ण केली गृहस्थाश्रमाची आणि मुलाला राज्यावर बसवलंय. आणि अंती म्हणजे त्याच्यानंतर ध्रुव महाराजांनी समुद्र वलयांकित अशा अखिल पृथ्वीवर पसरलेल्या आपल्या राज्याचा त्याग केला. ध्रुव महाराज काय होते, पूर्ण जगाचे काय आहेत, राजा होते. आणि ही पृथ्वी कशी आहे, समुद्राने वेढलेली आहे ना, म्हणजे समुद्र आहेत आणि त्यामध्ये सगळे भूभाग आहेत, बरोबर. तर अशा रीतीने काय आहे, समुद्र वलयांकित अशी ही जी अखिल पृथ्वी आहे त्या भूभागावर काय आहे, राज्य, सगळे लोक राहतात. तसंच तिथे त्यांचं राज्य होतं. त्या सगळ्याचा त्यांनी काय केला, संपूर्ण त्याग करून टाकला. त्यांनी असे जाणले की आपले मित्र, हे काय वरवरचा त्याग केलाय का, शो केलाय का, नाही, मनपूर्वक केलाय. कसं आहे बघा आता पुढे. त्यांनी हे जाणलं, समजून घेतलं काय की आपलं शरीर म्हणजे स्वतःचं शरीर, मित्र, पत्नी, मुलं बाळ, सैन्य, समृद्ध कोश म्हणजे खजिना, सुखकारक राजवाडे आणि अनेक अनेक विहारस्थळे म्हणजे आनंद घेण्याची जी ठिकाणं आहेत, म्हणजे काय आहे, ही सगळी मायाशक्तीची निर्मिती आहे. 15व्या श्लोकाचं कंटिन्युएशन आहे की कसं आहे, हे सगळं आपल्याला भ्रमित करणारं आहे. अशा प्रकारे काय आहे, हे सगळं त्यांनी जाणलंय. माझी जी एक मी जन्माला आलो, माझी जी कर्तव्य होती ती सगळी पार पाडलीत
आता काय करायचंय, मला हे जे गृहस्थ आश्रम आहे त्यातनं निवृत्ती घ्यायची आहे आणि वानप्रस्थ स्वीकारायचंय. म्हणून पुढची ओळ आहे की अशा प्रकारे कालांतराने त्यांनी निवृत्ती स्वीकारली आणि हिमालयातील बद्रिकाश्रम नामक वनात प्रवेश केला. तात्पर्य प्रभुपाद समजवत आहेत. आयुष्याच्या प्रारंभी जेव्हा ध्रुव महाराज परम भगवंतांच्या शोधात अरण्यात गेले होते तेव्हाच त्यांना अनुभूती झाली होती. तेव्हाच काय झाला होता, त्यांना साक्षात्कार झाला होता. अगदी लहानपणीच काय साक्षात्कार झाला होता, कसा भगवंत प्रकट झाले त्यांची तपस्येला संतुष्ट होऊन, आणि मग भगवंतांनी काय केलं होतं, आपला शंख ध्रुव महाराजांच्या मस्तकाला लावला होता. त्यावेळी समस्त वैदिक शास्त्रांचा निष्कर्ष ध्रुव महाराजांना प्राप्त झाला होता भगवंतांच्या कृपेमुळे, आणि त्यामुळे त्यांना अनुभूती झाली होती, जाणीव झाली होती, ज्ञान झालं होतं काय की सुखाच्या सर्व शारीरिक संकल्पना म्हणजे मायाशक्तीची निर्मिती आहे. ते जाणून होते काय, हे जे सगळं हे काय आहे सुख वगैरे हे सगळं असतं शारीरिक स्तरावर असतं, आणि ह्या सगळ्या कल्पना कशा असतात, या मायाशक्तीने निर्माण होतात. अर्थात प्रारंभी म्हणजे काय, अगदी सुरुवातीला तप सुरू करण्याच्या आधी प्रारंभी त्यांना म्हणजे ध्रुव महाराजांना आपल्या पित्याचे उत्तानपाद राजांचे राज्य मिळवायचे होते, आणि त्या हेतूनेच ते म्हणजे ध्रुव महाराज भगवंतांच्या शोधात गेले. तथापि पुढे त्यांना म्हणजे ध्रुव महाराजांना कळून चुकले की या सृष्टीतील सर्व काही मायाशक्तीकडून निर्माण करण्यात आलेले आहे. या सृष्टीत जे काही आहे ते कसं आहे, भौतिक गोष्टी आहेत. ह्या बहिरंगा शक्ती जी आहे भगवंतांची त्याने हे सगळं बनलेलं आहे. हे सगळं ज्ञान प्राप्त झालं. श्रील ध्रुव महाराजांच्या कार्यावरून आपण जाणू शकतो की मनुष्याचा प्रारंभी कोणताही हेतू असला तरी तो काहीही करून कृष्ण भावनामय होऊ शकला तर यथाकाळी भगवत कृपेने त्याला वास्तविक सत्याचा साक्षात्कार होतो. म्हणजे काय, आपण सगळेच पहिले काय असतो, आपल्याला भगवंतांबद्दल काहीच माहित नसतं, पण काय होतं, भगवंतांची कृपा झाली तर काय होतं, आपल्याला कृष्ण भावनाभावित आपण होऊ शकतो. पण जेव्हा आपण कृष्ण भावना स्वीकारतो, भक्ती स्वीकारतो, तेव्हा आपल्या मनात खूप सारे हेतू असतात, बरोबर. पण जशी जशी आपण भक्ती करत जातो, जशी जशी आपली प्रगती होत जाते, तसं तसं काय भगवंतांची कृपाही होते. आपण प्रगती करतो, आपण भक्ती करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे प्रयास करतो, तेव्हा काय, आता दामोदर महिना आला, जेव्हा भक्त प्रयत्न करतो, प्रयास करतो, तेव्हा काय होतंय, भगवंत काय करतात, कृपा करतात. दामोदर महिन्यात आपण ही लीला बघणार आहोत की जेव्हा भक्त प्रयत्न करतो हे दिसल्यावर भगवंत त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतात. अशा रीतीने आपण काही हेतू घेऊन जरी भक्तीत आलो तरी काय होतं, भगवंतांच्या कृपेने आपल्याला वास्तविक सत्याचा साक्षात्कार होतो. आपल्याला सत्य कळायला लागतं, अरे हे काय आहे, ते काय आहे, सगळं कळायला लागतं. प्रारंभीच्या काळात ध्रुव महाराजांना आपल्या पित्याच्या राज्यामध्ये स्वारस्य होतं. पहिले वाटत होतं की मला राजगद्दी मिळायला पाहिजे, मला कसं काढून टाकलं तिथून. पण नंतर ते म्हणजे ध्रुव महाराज महाभागवत अर्थात श्रेष्ठ भक्त झाले. त्यांनी तपस्या केली, भगवंतांना प्रसन्न केलं, भगवंतांनी आशीर्वाद दिला, त्यामुळे काय झालं, ते त्यांना ज्ञान आलं, ते श्रेष्ठ भक्त झाले. त्यांना भौतिक सुखामध्ये किंचितही गोडी वाटेनाशी झाली. त्यांना समजलं काय सत असत विवेक बुद्धीने काय कळतं, काय चांगलं काय वाईट, बरोबर. जसं भक्तीत आपण प्रकट होतो, आपली सत असत विवेक बुद्धी पण काय होते, जास्तीत जास्त जागृत होते. त्यामुळे बघा भक्त नीट विश्लेषण करू शकतो की काय चांगलं आहे, अनुकूल जे मी घेणार, प्रतिकूल आहे भक्तीसाठी ते नाही घेणार, असं तो करतो. तर अशा रीतीने काय आहे, ते भक्त झाले आणि त्यामुळे त्यांना भौतिक सुखोपभोगामध्ये किंचित गोडी वाटेनाशी झाली. कारण की ते भौतिक उपभोग घेत राहिले तर भक्तीसाठी ते उपयोगी आहे का नाही हे त्यांना कळलं. या प्रतिकूल गोष्टी आहेत, या भौतिक सुखांमध्ये मी जर अडकून राहिलो तर माझी इथेच आसक्ती वाढेल आणि मग भगवंतांच्या चरणा प्रति मी कशी आसक्ती दाखवणार,
ह्याचं ज्ञान आपोआप भक्तीत गेल्यावर समजतं. जीवनाचे पूर्णत्व एकमेव भगवंतांनाच प्राप्त होऊ शकते. म्हणजे काय आहे, एकमेव भक्तांनाच प्राप्त होऊ शकते. जीवनाचं पूर्णत्व काय आहे? मनुष्य जन्म कशासाठी दिलेला आहे? भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. तर हे कोण करू शकतो? फक्त भक्तच करू शकतो. एखाद्या मनुष्याने जरी अल्पशी अगदी थोडी भक्तिमय सेवा केली आणि नंतर आपल्या अपरिपक्व अवस्थेमुळे त्याचे पतन झाले, तरी तो या जगात सकाम कर्मे करण्यात पूर्णपणे गुंतलेल्या मनुष्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. तर ह्यात काय दिलेलं आहे की एखादा माणूस आहे, समजा आपण अमर धरूया नाव नेहमीच आपलं, तर ह्या माणसाने काय केलंय? थोडीशी भक्ती केली आहे, भक्तिमय सेवा केलाय. म्हणजे कधी कधी कशी असते, कधी कधी त्याला म्हणजे जाणून करतो तो, कधी कधी अजाणताही त्याच्याकडून ती सेवा केली जाते. म्हणजे त्याच्याकडून घडली गेली आहे थोडीशी जरी भक्तिमय सेवा, तरीही भगवंत काय करतात? भगवंत म्हणतात की तुम्ही जर 2,40,000 श्लोक बघितला भगवद्गीतेतला, नेहाभिक्रमणा शोस्ती, तर त्यात दिलेलं आहे की अगदी थोडीशी जरी तुम्ही भक्तीत सेवा केली तरी काय करतात? भगवंत त्याची नोंद ठेवतात. आणि जे भयंकर जे अशी भीती आहे, भय आहे, जे मृत्यूनंतर मनुष्य जीवन मिळणार नाही, खालच्या योनीत जन्म मिळेल, अशी एक जे भय असतं ते नष्ट होतं. थोडी जरी भक्ती केली तरी जाणायचं की थोडी भक्ती करून जरी तो भक्ती सोडून गेलाय, काही कारणाने तो अपरिपक्व अवस्थेमुळे त्यांनी पतन झालंय, म्हणजे त्यांनी भक्ती सोडून दिलाय, तरी त्यांनी कृष्णाची सेवा केली आहे, कळत न कळत कृष्ण प्रसाद खाल्लाय, त्यामुळे त्याला पुढचा जन्म मनुष्याचा हा निश्चित होतो. आणि तो या जीवनात पण आहे, तेव्हा त्याचे काय आहे, इतर जी लोक आहेत, जी सकाम कर्म करणारी आहेत, त्यांच्यापेक्षा हा मनुष्य काय आहे? अधिक श्रेष्ठ आहे, कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये थोडी का होईना भक्ती केली आहे. हा फरक समजला ना यातला? ठीक आहे. तर काही शंका नसेल तर 17वा श्लोक आपण वाचूया. हो जाऊया पुढे. हरिबोल. आता ध्रुव महाराज कुठे गेले आहेत आपण बघितलं? बद्रिकाश्रम, हिमालयात, वनामध्ये त्या गेलेत. आता तिकडे काय आहे ते बघूया. श्लोक क्रमांक 17. बदरिकाश्रमात ध्रुव महाराजांची इंद्रिये पूर्णपणे शुद्ध झाली. आधीच शुद्ध होतीच, आणखीन शुद्ध झाली. कारण की काय आहे, वातावरणाचा पण परिणाम होतो. तिथे काय केलं त्यांनी तेथील स्फटिका समान निर्मळ जळामध्ये नित्यनेमाने स्नान केलं. आता हिमालयात वाहते नदी कोणती? गंगा नदी. तिचं पाणी कसं आहे? निर्मळ, स्फटिका समान, जसं अगदी स्वच्छ. स्फटिक म्हणजे काय? पारदर्शक दगड असतात ते, त्याच्यासारखं काय आहे? एकदम निर्मळ जल. त्याच्यात ते नित्यनेमाने स्नान करायचे. आणि तिथे त्यांनी आपले आसन निश्चित केले. म्हणजे काय, ते नदी स्नान करायचे, मग एक ठिकाणी आसन वर बसायचे आणि योग अभ्यासाद्वारे काय करायचे? ते श्वसन प्रक्रिया आणि प्राणवायूवर नियंत्रण मिळवला त्यांनी. म्हणजे काय म्हणतात त्याला, योग नाही, अष्टविकारचं नंतर अष्टांग योगाचा अभ्यास जो त्यांनी 5 वर्षाचे असताना केला होता बघा, तप करताना, तो तिथे श्वसन प्रक्रिया आणि प्राणवायूवर नियंत्रण मिळवलं. हे सगळं त्यांनी कार्य सुरू केलं. अशा रीतीने त्यांनी, म्हणजे ध्रुव महाराजांनी पूर्ण इंद्रिय निग्रह साधला. काय असतं ते, आता पूर्णपणे काय झालं, सगळी इंद्रिय काय केली त्यांनी आपल्या कंट्रोलमध्ये केली, निग्रही केली. आणि काय केलं, कशी इंद्रिय आपल्याला त्रास देत नाहीत कधी, जेव्हा आपण त्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत, भगवंतांच्या चिंतनात लावतो. बरोबर. म्हणून त्यांनी काय केलं, मूळ भगवंतांचे नेमके प्रतिरूप असणाऱ्या अर्च विग्रहांवर मन केंद्रित केले. काय आहेत?
भगवंत कुठे आहेत? आध्यात्मिक धामात आहेत त्यांचे, बरोबर, धामात आहेत, गोलोक धामामध्ये. आणि इथे भौतिक जीवनात आपण भगवंत आपल्याला कशा प्रकारे आपल्याशी आदान प्रदान करतात? अर्चविग्रहाच्या रूपात येतात. तर असे जे अर्चविग्रह आहेत त्याच्यावर त्यांनी मन केंद्रित केलं आणि अशा रीतीने भगवंतांचे ध्यान करीत पूर्ण समाधीमध्ये प्रवेश केला. समाधी म्हणजे भगवंतांचं कंटिन्यू सतत चिंतन करणं, स्मरण करणं, हे ते करायला लागले. तात्पर्य, या ठिकाणी अष्टांग योग पद्धतीचे वर्णन केलेले आहे आणि ध्रुव महाराजांना तिचा अधिक सराव होता. या योग पद्धतीचा त्यांना 5व्या वर्षापासून सराव होता. अष्टांग योगाचा अभ्यास आधुनिक शहरांसाठी मुळीच नाही. हे जे अष्टांग योग आहे ते काय आहे? शहरांमध्ये करण्याचा नाहीये. कारण काय आहे? ध्यान करायला शांतता तर हवी, बरोबर. इथे दर 2 मिनिटांनी कसले गाड्यांचे आवाज येत असतात. तर म्हणून इथे असं प्रभुपाद म्हणतात की आधुनिक शहरांसाठी हा जो अष्टांग योगाचा आहे तो अभ्यास शक्य नाही. आणि ध्रुव महाराजांबद्दल सांगतात, ध्रुव महाराज बद्रिकाश्रमात गेले होते, एकांतात राहून त्यांनी योगाभ्यास केला होता आणि त्यांनी आपलं मन भगवंतांच्या मूळ रूपाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्चा विग्रहांवर अर्थात आराध्य भगवत मूर्तींवर केंद्रित केलं होतं. अर्चा विग्रह म्हणजे काय? ज्या विग्रहांची अर्चनम पूजनम केलं जातं, पूजा अर्चा केली जाते. अर्चा विग्रह म्हणजे भगवंतांचा भक्ताला समजू शकेल. मी पुढे गेले 1 मिनिट. अशा प्रकारे श्रीमूर्तींचे अखंड चिंतन करीत ते समाधीमध्ये लीन झाले. भगवंतांचं अखंडपणे चिंतन करत त्यांनी ते समाधीत लीन झाले, म्हणजे स्मरण त्यांचं कंटिन्यू सुरू राहिलं. अर्चा विग्रहांचे पूजन म्हणजे पुतळ्याचे पूजन नव्हे. कोणतीही मी रस्त्यावरची मूर्ती आवडली, उचलून आणली आणि त्याचं पूजन सुरू केलं असं नाही, म्हणून दिलाय पुतळा. अर्चा विग्रह म्हणजे भगवंतांचा भक्ताला समजू शकेल असा अवतार होय. काय आहे? हे सगळं जग काय भौतिक घटकांनी बनलेलं आहे, बरोबर. त्यामुळे आपल्या डोळ्यालाही भौतिक गोष्टीच दिसतात आणि भगवंत कसे आहेत? आध्यात्मिक रूप आहे त्यांचं. मग ते आपल्याला कसे दिसणार आणि भगवंत आपल्याकडून कशी सेवा स्वीकार करणार? यासाठी भक्तांवर कृपा करण्यासाठी आणि त्यांच्याकडून सेवा स्वीकारण्यासाठी भगवंत अर्चविग्रह रूपात येतात. जे अर्चविग्रह कसे बनलेले असतात? भौतिक घटकांचे बनलेले असतात, जसे आपण पाहिले. हे पुढे येईल आता. अर्चविग्रह म्हणजे भगवंतांचा भक्ताला समजू शकेल असा अवतार होय. या स्तव म्हणजे म्हणूनच भक्त मंदिरात अर्चविग्रहाच्या रूपामध्ये भगवंतांची सेवा करतो. आणि हे रूप पाषाण, धातू, काष्ट, रत्ने अथवा रंग यांसारख्या स्थूल भौतिक घटकांद्वारे प्रकट होते. आपण लाईनीत जाऊया. पृथ्वीच्या खाली काय मिळतं? खनिज काय मिळतात? धातू मिळतात. धातूंचे विग्रह बनतात. जसं आपल्या घरी काय आहेत? गरमिताई आहेत तर ते. नंतर दुसरं काय? पृथ्वीच्या खाली आणखी रत्न मिळतात. तर रत्नांचेही काय केले जातात? विग्रह केले जातात. मग पृथ्वीवर काय आहे? मातीपासूनही विग्रह बनवले जातात. नंतर वाळूपासूनही विग्रह बनवले जातात. नंतर येतो पत्थर, दगड, पाषाण, त्यापासूनही बनवले जातात. आपल्या इथे मार्बलच्या डिटीज असतात, संगमरवरी डिटी, ते आहेत पाषाणाच्या. नंतर काय आहे? वृक्ष, झाड येतं पृथ्वीवर. झाडाचे जगन्नाथजी आहेत ते कसे असतात? काष्ठ म्हणजे लाकूड त्याचे असतात ते. नंतर काय आहे? भिंतीवर काय असतं? चित्र, त्याच्यात रंगाने चित्र काढलेलं असतं. आणि सर्वात शेवटी 8वं आहे ते मनातलं, मानसी. ठीक आहे. हे सगळे आपण एकदा रिपीट केलं. 8 प्रकारे भगवंत काय होतात? भक्तांकडून सेवा स्वीकारण्यासाठी अशा स्थूल भौतिक घटकांद्वारे प्रकट होतात. ठीक आहे. इथपर्यंत कळलं सगळं? या सर्वांना म्हणजे हे सगळे स्थूल भौतिक घटकातनं हे निर्माण होतं सगळं, त्याला स्थूल किंवा भौतिक प्रातिनिधिक रूपे असे म्हटले जाते. हे काय आहेत? भगवंत ह्यातनं प्रकट होतात. भक्त उपासनेच्या नियामक तत्वांचे पालन करीत असल्यामुळे भगवंत जरी
त्या ठिकाणी आपल्या भौतिक रूपामध्ये उपस्थित असले म्हणजे काय आहे, भक्त काय करतो, नियामक तत्व पाळतो, सगळे भक्तीत हे नियम ते नियम सगळं पाळतो आणि भगवंतांची विधीपूर्वक काय करतो, उपासना करतो, सेवा करतो. आणि काय आहे, भगवंत प्रकट झालेत भौतिक मूर्तीमध्ये झालेत ना, म्हणजे भौतिक घटकांमध्ये उपस्थित आहेत, बरोबर. तर त्याबद्दल प्रभुपाद समजवत आहेत. त्या ठिकाणी आपल्या भौतिक रूपामध्ये भगवंत उपस्थित असले तरी ते म्हणजे भगवंत आपल्या मूळ आध्यात्मिक रूपापासून अभिन्नच असतात. भिन्न म्हणजे वेगळे, अभिन्न म्हणजे वेगळे नाहीत, म्हणजे सारखेच. म्हणजे भगवंत काय करतात, त्या अर्चविग्रहामध्ये उपस्थित होतात. कसं आपण उचलून आणलं आणि होणार का, नाही. असे अर्चविग्रह काय होतात, वैदिक शास्त्रानुसार लिहिलेलं असतं त्यानुसार ते खास घडवले जातात आणि ते घडवलेले विग्रहांना काय केलं जातं, आपल्या घरी मोठे, आता जर आपण मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठांचे व्हिडिओ बघितले तर त्यात बघतो की मोठे मोठे आचार्य वैष्णव आहेत ते त्यांची प्राणप्रतिष्ठा करतात, त्यांचे सगळे विधी केले जातात शास्त्रानुसार आणि मग भगवंत त्या मूर्तीमध्ये प्रकट होतात. आणि जेव्हा भगवंतांचे हे जे सगळं झालं, स्थापना झाली की मग आपण त्या मूर्त्यांना काय म्हणायला लागतो, अर्चा विग्रह, जे आता अर्चन पूजनसाठी तयार झाले आहेत असे. हा, ठीक आहे. आणि ही झाली प्राणप्रतिष्ठा. आपल्या घरी असते ती प्रेम प्रतिष्ठा, कारण की मंदिरातले नियम कठीण खूप असतात. 6 वेळा त्यांना आरती, 6 वेळा भोग, असं सगळं असतं. घरी कसं आहे, आपण प्रेमाने जे करू देऊ आणि जे ज्यावेळी देऊ तसं, कारण की सेवक इथे घरात हार्डली 1-2 असणार आणि मंदिरांमध्ये अनेक सेवक असतात, बरोबर आहे. आणि मंदिरातले नियम पण कठीण असतात. हे आपण कधीतरी नंतर चर्चा करू. पण एक जाणून घ्यायचं की अर्चविग्रह आणि भगवंतांमध्ये काहीही फरक नाही. अशा रीतीने भक्तास जीवनाचे अंतिम ध्येय प्राप्त करण्याचा लाभ मिळतो. भगवंतांची त्यांना काय आहे, जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे, भगवंतांची भक्ती करणं, भगवंतांची सेवा करणं, भगवंतांवर प्रेम करणं, भगवंतांना प्रसन्न करणं. हे सगळं काय करू शकतो तो, या अर्चविग्रहांचं सेवा करून करू शकतो. अर्थात तो म्हणजे ध्रुव महाराज भगवत चिंतनात सदैव रममाण होतो. हा, तो म्हणजे काय, सॉरी, इथे तो म्हणजे भक्त लिहिलेला आहे. हा, तो भक्त आहे, तो काय आहे, अशा रीतीने भगवंतांची सेवा करतो आणि भगवंतांच्या चिंतनात सदैव रममाण होतो. मग भगवंतांचे असे अव्याहत म्हणजे अखंडित चिंतन भगवद्गीतेत वर्णिल्याप्रमाणे मनुष्यास सर्वश्रेष्ठ योगी बनवते. काय आहे, सतत चिंतन करणाऱ्याला भगवंत काय म्हणतात, हा आहे तो खरा योगी आहे. युज धातू, युज म्हणजे जोडले जाणं. भगवंतांचं नामस्मरण केल्याने काय होतं, आपल्याला हे जे आहे भक्ती केल्याने, गुरुच्या आश्रयात आल्याने, आणि सगळं पॅकेज आहे ते मोठं, आणि त्यामुळे काय होतं, तो भक्तियोगी बनतो. म्हणजेच काय होतं, तो भगवंतांशी भक्तीने जोडला जातो आणि भगवंत त्यांची सेवा अर्चविग्रहाद्वारे स्वीकारतात. प्रेमाचं आदान प्रदान होतं. तर श्लोक, काही शंका आहे का, नाहीतर आपण 18व्या श्लोकाला जाऊया. श्लोक क्रमांक 18. भाषांतर. ध्रुव महाराजांना दिव्य आनंद प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. तर काय, ध्रुव महाराज असे बसलेले आहेत आसनावर आणि मनात काय करतायत, ते त्यांचं ध्यान कुठे आहे, भगवंतांच्या अर्च विग्रहावर ध्यान आहे आणि ते भगवंतांचं स्मरणही करतायत. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की ते इतका आनंद अनुभवत आहेत. हरिनामाने काय होतं, आपण पहिला जो श्लोक बघितला आपल्या शिक्षाष्टकम मधला, त्यात काय आहे, आनंदांबुधी वर्धनम. हरिनामाने काय होतं, आनंदाचा अंबुधी म्हणजे समुद्र आहे, तो वाढत जातो. तसंच जे हरिनाम घेत राहिल्याने दिव्य आनंद प्राप्त झाला ध्रुव महाराजांना आणि ध्रुव महाराजांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांचं अंतःकरण विरघळून गेलं, भाव विभोर झाले, अष्ट सात्विक विकार त्यांच्यात प्रकट झाले. शरीर कंपन पाहू लागलं, सर्व अंगावर
प्रेमाने, भगवंतांवरच्या प्रेमाने रोमांच उभे राहिले. भक्तिमय सेवेमधील समाधीमध्ये लीन होऊन परिवर्तन घडलेल्या त्यांना म्हणजे ध्रुव महाराजांना आपल्या शारीरिक अस्तित्वाचे पूर्ण विस्मरण झाले. अशा प्रकारे ते भौतिक बंधनातून त्वरित मुक्त झाले. अशा प्रकारे काय आहे, त्यांनी काय केलं, त्यांना पूर्ण शारीरिक अस्तित्व ते पूर्णपणे विसरले आणि ह्या जो भौतिक बंधन आहे त्यातनं मुक्त झालं. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात. श्रवण, कीर्तन, स्मरण, श्रीमूर्तींचे पूजन आदी काय आहेत, नवविधा हे भक्ती आहेत. भक्तिमय सेवेचं नवविधा भक्ती सगळ्यांना माहिती आहे. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. हे कुठे आहे, 7वा जो स्कंद आहे प्रल्हाद महाराजांवाला, त्यात 7.5.23 आणि 24 हा श्लोक आहे. 7.5.23-24 तर त्यात नवविधा भक्ती बद्दल प्रल्हाद महाराज ज्ञान देत आहेत. तर ही जी नवविधा भक्ती आहे हे काय आहे, यातलं एखादं जरी आपण व्यवस्थित केलं आणि छान रीतीने भक्ती केली तरी काय होतं, आपण आपली भक्ती सफल होऊ शकते. तर इथे काय दिलेलं आहे की असे जे नवविधा भक्तिमय सेवेचे निरंतर आचरण केल्याने, निरंतर म्हणजे अखंडित, असं नाही की मध्ये 10 दिवस सोडून दिलं, असं नाही, अखंडित आचरण केल्याने भक्ताच्या शरीरावर विविध प्रकारची लक्षणे प्रकट होतात. हे काय आहे, अति उच्च स्तर आहे. आपण बघितलं हरिदास ठाकूरांचं उदाहरण वगैरे बघितलं होतं, आठवत असेल. तर अष्टसात्विक विकार म्हणून ओळखले जातात. भक्तास आपल्या शारीरिक अस्तित्वाचे पूर्णपणे विस्मरण होते तेव्हा तो मुक्त झाला असे जाणावे. तेव्हा काय होतं, हे सगळं तो विसरून जातो शरीराचं अस्तित्व, तेव्हा तो मुक्त होतो. त्यानंतर तो शरीराच्या पिंजऱ्यातील बंदी असत नाही. म्हणजे काय, आत्मा आहे, त्याला कवर कसलं आहे, आवरण कसलं आहे, शरीराचं आहे ना, म्हणून दिलंय की या शरीराच्या पिंजऱ्यामध्ये आत्मा असा तो बंदी असत नाही. या संदर्भात हे उदाहरण देता येईल की आता कशी अनासक्ती निर्माण होते याबद्दल प्रभुपाद सांगतात. आपल्या बायकांना हे जास्त कळेल, कारण पुरुषांचा किती संबंध येतो नारळाशी मला नाही माहिती, पण बायका म्हणजे आता तुम्ही किती नारळ वापरता माहित नाही, पण आम्ही कोकणातले लोक आमच्या घरी एक रोज नारळ फोडला जातो, कारण की आमच्या दरवाजांमध्येच नारळांची भरपूर झाडं असतात कोकणात. तर इथे दिलेलं आहे की नारळ जेव्हा सुकून पूर्णपणे कोरडा होतो तेव्हा त्यातील खोबरे कवचाच्या आतील बंधनापासून आणि त्याच वेळी बाहेरील करवंटीपासून मुक्त होतो. आता बघा, नारळ कधी तुमच्या असं जीवनात आलेलं आहे की तुम्ही फोडला आणि फोडल्याबरोबर तो वरची जी करवंटी आहे त्याच्यापासून आपोआप अलग आहे, असं कधी बघितलेलं आहे तुम्ही? नाही, एखाद्या वेळेस होतं माझं. पण तुम्हाला कल्पना कळली की वरची जी करवंटी जी आहे त्याच्यापासून तो काय अलग झालेला आहे पूर्ण. कधी कधी बघा असे नारळ जे सुकतात ना, त्यांना असं आपण बाहेरून हलवलं ना, आपण पाणी चेक करायला हलवतो तेव्हा तो अख्खाच खुडखुड वाजतो. तर तसं आहे, तो पूर्णपणे सुकून कोरडा होतो तेव्हा त्यातील जे खोबरं असतं ते काय होतं, आतील बंधनापासून आणि बाहेरच्या करवंटीपासून मुक्त होतं. कोरडा नारळ हलवून आपण ऐकू शकतो की आतील खोबऱ्याची वाटी कवचापासून किंवा वरील आवरणापासून सुटलेली आहे. त्याचप्रमाणे म्हणजे तो काय करवंटीशी आसक्त नाहीये, तो मोकळा झालाय हेच सांगायचं, बरोबर. त्याचप्रमाणे मनुष्य जेव्हा भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे तल्लीन होतो तेव्हा तो सूक्ष्म आणि स्थूल शरीर अशा 2 प्रकारच्या भौतिक आवरणांपासून पूर्णपणे अनासक्त होतो. काय, भक्तीत जेव्हा तो अतिशय उच्च स्तरावर जातो, अति प्रगत होतो तेव्हा काय आहे, 2 प्रकारची शरीर असतात. आपण म्हणतो ना की आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. ते आहे डोळ्यांनी दिसतं ते काय आहे, शरीर सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर, स्थूल जे दिसतं ते स्थूल, आणि सूक्ष्म म्हणजे अगदी इतकं कमी छोटंसं की जे डोळ्याने दिसत नाही त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर
कशाने बनलेलं असतं? मन, बुद्धी आणि अहंकार यांनी बनलेलं असतं. आणि स्थूल जे डोळ्याने दिसतं, इंद्रियांनी दिसतं, ते काय आहे? पंचमहाभूतापासून बनलेलं असतं. तर जसा माणूस भक्तीत प्रगती करायला लागतो, पुढे 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 खूप उच्च स्तरावर जातो, तसा तो काय करतो? स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर या दोन्ही प्रकारच्या भौतिक आवरणापासून तो पूर्णपणे अनासक्त होतो. त्याची आसक्ती पूर्णपणे संपून जाते शरीराशी. ध्रुव महाराजांनी भक्तिमय सेवेचे सातत्याने आचरण करून जीवनाची ही अवस्था प्राप्त केली. किती काळ केली भक्ती? प्रचंड काळ केली आणि सातत्याने केली. त्यामुळे काय झालेलं आहे? त्यांना ही अवस्था प्राप्त झाली आहे. त्यांचे वर्णन यापूर्वीच महाभागवत म्हणून केले आहे. ध्रुव महाराजांना बघा वेळोवेळी महाभागवत असं सांगितलंय श्लोकांमध्ये. काय आहेत? कारण ते महान भक्त आहेत. कारण मनुष्य महाभागवत अर्थात उत्तम श्रेणीचा शुद्ध भक्त होत नाही तोपर्यंत त्याच्या ठायी उपरोक्त लक्षणे प्रकट होऊ शकत नाही. कधी प्रकट होणारे अष्टविकार आणि अनासक्ती सर्व प्रकारची? कधी? जेव्हा तो शुद्ध भक्त होईल उत्तम श्रेणीचा तेव्हाच होतील. हरिदास ठाकूरांनी आणि इतर अनेक शुद्ध भक्तांनी अशी शारीरिक लक्षणे व्यक्त केली. अशा लक्षणांचे अनुकरण केले जाऊ नये. कारण मनुष्याची जेव्हा खऱ्या अर्थाने प्रगती होते तेव्हा ती लक्षणे आपोआपच प्रकट होतात. त्याची कॉपी करायची गरज नाही. त्यांच्या प्रकटीकरणानंतर असे जाणावे की भक्त भौतिकतेतून मुक्त झालेला आहे. अर्थात भक्तिमय सेवेच्या प्रारंभीच मुक्तीचा मार्ग त्वरित उघडला जातो. ते प्रभुपाद काय म्हणतात? जशी हे तर कळलं आपल्याला की हे अष्टविकार वगैरे काय आहे ते प्रकट झाल्यावर तो भक्त काय भौतिक गोष्टींमधून पूर्णपणे मुक्त झाला. आता प्रभुपाद काय सांगतात की जसं भक्तिमय सेवा सुरू करतो तसं काय आहे मुक्तीचा मार्ग उघडला जातोय. दरवाजे उघडले जात आहेत पण दरवाजापर्यंत चालत जायचे कष्ट आपल्याला करायचे की नाही? मध्येच अडकून बसलो थांबून राहिलो तर चालणार नाही. हा बोलला म्हणून मी सोडून देतो असं नाही. आपण अखंडरित्या भक्ती केलीच पाहिजे. पुढे प्रभुपाद म्हणतात की जसा झाडावरून काढलेला नारळ त्वरित कोरडा पडू लागतो, हळूहळू हळूहळू काय होतं त्याचं कोरडा बनण्याचं कार्य सुरू होतं आणि कवच आणि खोबरे यांना एकमेकांपासून विभक्त होण्यास केवळ काही काळाचा अवधी लागतो, वेळ लागतो. म्हणजे काय आहे तो अनासक्त खूप लवकर होऊ शकतो. पण त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यांनी अखंड प्रयत्न केले पाहिजेत भक्तीसाठी. पूर्ण भगवंतांच्या स्मरण चिंतनात आपलं लक्ष लावलं पाहिजे, मन लावलं पाहिजे. काही शंका आहे का? पुढचं हे घेऊया पॅरेग्राफ. हो हो त्याचा जो 18वा श्लोक आपण वाचतोय त्याचा सर्वात शेवटचा शब्द आहे त्याच्याविषयी प्रभुपाद म्हणतात मुक्त लिंग. मुक्त लिंग म्हणजे सूक्ष्म शरीरातून मुक्त होऊन, त्याबद्दल प्रभुपाद समजावत आहेत. या श्लोकातील एक महत्वपूर्ण शब्द म्हणजे मुक्त लिंग हा होय. मुक्त म्हणजे मोक्ष पावलेला आणि लिंग म्हणजे सूक्ष्म शरीर होय. मनुष्याचा मृत्यू झाल्यावर तो आपले स्थूल शरीर सोडून देतो. म्हणजे काय आहे एखादा माणूस मेला तर शरीर स्थूल जे दिसतं ते पंचमहाभूतात नाही. काय म्हटलं जातं ते जाळलं जातं किंवा पुरलं जातं वगैरे ते होतं. म्हणजे ते शरीर काय होतं सोडून देतो. पण त्याच्याबरोबर म्हणजे शरीर सोडतो म्हणजे काय आत्मा काय करतो शरीर सोडतो. पण त्या आत्म्याबरोबर काय जातं सूक्ष्म शरीर. ते काय असतं मन बुद्धी आणि अहंकाराने युक्त असलेलं ते शरीर जे आहे सूक्ष्म शरीर तो आत्मा घेऊन पुढे जातो आणि नवीन शरीरामध्ये ते घेऊन जातो. हे दिलंय वाक्य पुन्हा की तो स्थूल शरीर सोडून देतो परंतु मन बुद्धी आणि अहंकार युक्त असे त्याचे सूक्ष्म शरीर त्याला नवीन शरीरात घेऊन जाते. काय आहे आत्मा या स्थूल सूक्ष्म शरीराबरोबर नवीन शरीरात प्रवेश करतो. वर्तमान शरीरात विद्यमान असताना आता ज्या शरीरात तो आहे विद्यमान म्हणजे आहे जिवंत आहे स्थित आहे तेव्हा तेच
सूक्ष्म शरीर त्याला. आता हे जे आपलं काय दिसतंय ते स्थूल आणि जे दिसत नाही आपल्याला पण मन बुद्धी अहंकाराचं आहे ते सूक्ष्म शरीर. आपण शरीरात आहोत तेव्हा काय करतं ते त्याला म्हणजे त्या मनुष्याला मानसिक विकासाद्वारे जीवनाच्या एका दशेतून दुसऱ्या दशेत घेऊन जातं. म्हणजे सूक्ष्म शरीर काय आहे त्याचं कार्यच आहे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं. तर आता मी आहे, आता माझा समजा मुलगा आहे अमर नावाचा मुलगा आहे माझा 5 वर्षाचा आहे. तर त्याचं जे सूक्ष्म शरीर आहे ते काय करतं त्याला मानसिक विकासाद्वारे जीवनाच्या एका दशेतनं दुसऱ्या दशेत नेतं. म्हणजे काय तो बालक आहे तर काय होणार तरुण होणार. बरोबर. म्हणजे तेच आहे मी वाचते बघा. उदाहरणार्थ बाल्यावस्थेतनं तारुण्य. आता बाळ असतात तेव्हा काय होतं बाळाची मानसिक स्थिती मुलाच्या स्थितीपासून भिन्न आहे. मुलाची मनोवस्था तरुणाच्या मनोवस्थेपासून भिन्न आहे. आता माझा मुलगा तरुण झाला पण नंतर तो काय होणार आहे म्हाताराही होणार आहे. म्हणून पुढे लिहिलंय तरुणाची मानसिक अवस्था वृद्धापेक्षा वेगळी आहे आणि म्हणून मृत्यू समयी. आता हे कळलं म्हणजे काय हे सूक्ष्म शरीर काय करत असतं थोडे थोडे बदल. जसं आता आपण आहोत आपण आता मी आहे आता 50 वर्ष 51 वर्षाची तर माझे आणि 5 वर्षाचे मी 5 वर्षाची असतानाचे सेम असणार का? माझी मानसिक अवस्था ही वेगळी असणार मी दिसते पण वेगळी. बरोबर. म्हणजे हे काय देहामध्ये काय होतं असे मनाच्या अवस्थेत काय होतं जातात तिथे बदल होत जातात स्थितींमध्ये. आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा काय होतं देहांतरण म्हणजे काय एका देहातनं दुसऱ्या देहात देहाचं अंतर देहांतरण प्रक्रिया सूक्ष्म शरीरामुळे घडून येते. म्हणजे ते सूक्ष्म शरीर काय करतं एका ठिकाणून आत्म्याला घेऊन दुसऱ्या शरीरात प्रवेश करतं. मन बुद्धी आणि अहंकार युक्त सूक्ष्म शरीर आत्म्याला एका स्थूल देहातून दुसऱ्यामध्ये घेऊन जाते. याला म्हणतात आत्म्याचे देहांतर. एका देहातनं तो दुसऱ्या देहात प्रवेश करतो. समजलं हे माताजी? हा. तथापि परंतु यांहूनही एक वेगळी निराळी अवस्था असते आणि ती काय आहे अगदी सूक्ष्म शरीरातूनही जीव मुक्त होतो तेव्हा दिसून येते. हे तर काय आहे एका शरीरातनं दुसऱ्या शरीरात गेला मन बुद्धी अहंकार हे सूक्ष्म शरीर घेऊन गेला. पण आणखीन एक वेगळी अवस्था आहे त्यात काय होतं हे जे सूक्ष्म शरीर आहे त्यातूनही हा जीवात्मा काय होतो मुक्त होतो. ती काय आहे वेगळी. ती काय आहे सांगतात पुढे प्रभुपाद. ज्यावेळी जीव म्हणजे आत्मा जो जीवात्मा आहे तो दिव्य अशा आध्यात्मिक जगात प्रवेश करण्यास पूर्णपणे सक्षम आणि सिद्ध होतो. जेव्हा काय आहे त्याची भक्ती पूर्ण झाली आणि तो आध्यात्मिक जगतात प्रवेश करणार आहे त्यावेळी तो या सूक्ष्म शरीराचा पण काय करतो त्याग करतो. पुढे प्रभुपाद सांगतात ध्रुव महाराजांच्या शारीरिक लक्षणांचे वर्णन सिद्ध करते की ते म्हणजे ध्रुव महाराज आध्यात्मिक विश्वामध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्णपणे योग्य झाले होते. स्थूल आणि सूक्ष्म देहातील भेद आपण आपल्या दैनंदिन जीवनातही अनुभवू शकतो. काय स्थूल आणि सूक्ष्म देहातला भेद कसा ते प्रभुपाद सांगतात. स्वप्नामध्ये मनुष्याचे स्थूल शरीर अंथरुणातच पहुडलेले असते. बघा बरेचदा काय होतं आपण झोपलोय आणि आपल्याला स्वप्न पडतं तेव्हा शरीर कुठे आहे अंथरुणात आहे. हा आणि पुढे वाचते सूक्ष्म शरीर मात्र जीवात्म्यास दुसऱ्याच एका वातावरणात घेऊन जाते. स्वप्न काय पडत असतं अरे आपण एका कुठच्या तरी वेगळ्याच गावात आहोत आणि तिथे आपण फिरतोय वेगवेगळ्या घटना बघतोय. शरीर कुठे पडलंय गादीत पडलंय स्थूल शरीर. तर पुढे देतात तथापि स्थूल देहाची कालमर्यादा संपलेली नसल्यामुळे काय इथे भटकतंय शरीर मन आत्मा सूक्ष्म शरीराबरोबर स्वप्नावस्थेत कुठे कुठे भटकतोय पण स्थूल शरीर गादीत पडलंय. स्थूल शरीराची वेळ संपलेली नाहीये कालमर्यादा संपला नाहीये म्हणून काय होतं हे जे सूक्ष्म शरीर आहे जे आत्म्याबरोबर फिरतंय ते काय होतं पुन्हा या स्थूल शरीरात येतं आणि मग आपण थोड्या वेळाने जागे होतो. हे समजलं माताजी? ज्योती माताजी कठीण पडतंय की समजलंय? नाही समजलं ना. ओके. हा. तर अशा तऱ्हेने स्थूल देहाची कालमर्यादा संपलेली नसल्यामुळे सूक्ष्म शरीर पुन्हा
स्थूल देहामध्ये येऊन स्थिर होते. यास्तव मनुष्याने सूक्ष्म देहातूनही मुक्त होणे अति आवश्यक आहे. या मुक्तीला मुक्तलिंग असे म्हटले आहे. मग इथे ध्रुव महाराजांना मुक्तलिंग का म्हटलंय की त्यांनी स्थूल देहाप्रती तर त्यांचं आकर्षण संपलेलंच आहे आणि सूक्ष्म देहाच्या ह्याच्यातनंही ते काय झाले आहेत, मुक्त झालेले आहेत. श्लोक क्रमांक 19. ज्या क्षणी ध्रुव महाराजांच्या मुक्तीची लक्षणे प्रकट झाली तत्क्षणी त्यांनी आकाशातून खाली येणारे एक सुंदर विमान पाहिले. अतिशय सुंदर विमान खाली येत होतं. जणू काही सर्वच्या सर्व दाही दिशा उजळून टाकीत तेजस्वी पूर्ण चंद्रच खाली येत होता. ते विमान इतकं तेजस्वी होतं की आकाशात जसं चंद्र आपण पौर्णिमेचा बघतो ना, तोच जणू काही दाही दिशांना उजळून खाली येत आहे. तात्पर्य प्रभुपाद समजवतात, प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे विविध स्तर आहेत. थोडीशी फिलॉसॉफी आहे ही, पण एकदम सोपी करून सांगते. आपण काय आहे, वेगवेगळे ज्ञान आपल्याला मिळत असतं, आपण घेत असतो. त्याचे काय असतात, स्तर असतात. स्तर खालचा एक पायरी, वरची पायरी, त्याच्यावरची पायऱ्या. तर पहिलं काय आहे, प्रत्यक्ष ज्ञान. पहिलं काय आहे, प्रत्यक्ष. जे आपण आपली जी इंद्रिय आहेत ना, त्यांनी आपल्याला ज्ञान होतं ते प्रत्यक्ष ज्ञान. बरोबर. आणि मग काय आहे, एकच मिनिट माताजी. हे प्रत्यक्ष ज्ञान आपण कशाने घेतो, आपल्या इंद्रियांनी घेतो. कसलं ज्ञान घेतो, सगळ्या भौतिक गोष्टी दिसतात ना आपल्याला. ठीक आहे. आता अधिकारी पुरुषांकडून प्राप्त होणारे ज्ञान. तर ह्यासाठी मी काय उदाहरण देते माहिती का तुम्हाला. आता खेडेगावांमध्ये, आम्ही तर आधी खेड्यांमध्ये राहायचो, तर तिथे काय असायचं, दररोज संध्याकाळी छोटी छोटी देवळं असायची. मारुतीचं मंदिर, रामाचं मंदिर, आणि तिथे काय असायचे, एखादे कीर्तनकार बुवा किंवा असे आपले असे ना टीम करतात, आणि ते असे हे घेऊन काय असतात, छोटेसं काय म्हणतात त्याला, छोटस कीर्तन करून ते काय ह्याचं म्हणतात, ते पांडुरंगाचं काय म्हणतात, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ते असं श्री नामदेव ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय. तर अशा तऱ्हेने ते काय करतात, जे भागवतातल्या ज्या गोष्टी आहेत, हे जे गावोगावी फिरणारे जे कीर्तनकार जी मंडळी आहेत, त्यांना प असं म्हणतात, हरी भक्त परायण, हरी भक्ती परायण, भ प. तर असे जे कीर्तनकार आहेत ते काय करतात, ते जनसामान्यांना भागवतांमधल्या कथा सांगून काय करतात, त्यांच्यात जागृती आणण्याचा प्रयत्न करीत असतात. तर राहुरीला ब्राह्मणला जेव्हा मी राहते ना, तेव्हा सकाळी 5 वाजता बघा, ते कुठचं विठ्ठलाचं का मारुतीचं कोणतं तरी मंदिर आहे, त्यातनं एक पूर्ण अशी एक मंडळीच निघते, आणि प्रभूजी माताजी कीर्तन करत करत पूर्ण गावभर फिरतात ते. तर अशा तऱ्हेने हे जे आहेत अधिकारी जी मंडळी आहेत, ती काय असतात, जी ज्यांनी ऑलरेडी जाणलेलं आहे ते सगळ्यांना काय करत असतात, ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात. जे पहिलं ज्ञान आपण आपल्या इंद्रियांवाटे प्रत्यक्ष ते घेतो. दुसरं हे जे सगळे अधिकारी पुरुष आहेत ते आपल्याला काही देत असतात. पुढे आहे दिव्य ज्ञान, आणि त्याच्या पुढचं आहे इंद्रियांपलीकडचं ज्ञान. तर आता पुढे काय, आता जसं एक व्यक्ती, आपण अमरच पुन्हा नाव घेऊ. अमरने काय स्वतःच्या भौतिक इंद्रियांनी ज्ञान घेतलं. अमरच्या खेड्यामध्ये असे जे कीर्तनकार येतात त्यांचं पण त्याने ऐकलं. आता अमर मोठा झालाय, त्याला कुतूहल आहे, तो काय करतो, वैदिक शास्त्रांचा आधार घेतो, भगवद्गीता वाचण्याचा प्रयत्न करतो, भागवतम वाचण्याचा प्रयत्न करतो. तर ही जी वैदिक शास्त्र आहेत त्याच्यातनं त्याला हळूहळू काय प्राप्त व्हायला लागतं, दिव्य ज्ञान ते समजायला लागतं. नंतर काय आहे, इंद्रियांपलीकडचं ज्ञान. म्हणजे काय आहे, इंद्रियांपलीकडचं ज्ञान म्हणजे आपण आपल्या इंद्रियांनी जाणू शकतो का, भौतिक इंद्रियांनी जाणू शकत नाही. तर असं जे ज्ञान आहे ते तो जाणायला लागतो. आणि दिव्य ज्ञान म्हणजे काय आहे, त्याला
जे आपण म्हणतो ना की अलौकिक म्हणजे या भौतिक जगतातलं नाही. त्याला त्याच्यात ते वाचताना कळतं की अरे वैकुंठ लोक आहे, असं आहे तसं आहे, असं त्याला आणखीन माहिती मिळायला लागते. म्हणजे त्याची अमरची कशी अवस्था आहे की तो प्रयत्न करतोय इथून तिथून ज्ञान घ्यायला, जे आधी मिळालंय त्याचा वापर करून, आणि नंतर लिहिलंय आणि अंततः आध्यात्मिक ज्ञान. त्याचे हे सगळे जे प्रयत्न आहेत ते भगवंत बघतात, त्याचा प्रयास बघतात आणि भगवंत काय करतात, कृपा करतात आणि त्याच्या मदतीसाठी आध्यात्मिक गुरु पाठवतात. आध्यात्मिक गुरु काय करतो, आध्यात्मिक गुरु ह्याचा भक्त आहे त्याला योग्य ते मार्गदर्शन करतो. त्या भक्ताच्या कलागुणांना शोधून त्याबरोबर कलागुणा वाटे त्याला सेवेला लावतो. आणि काय करतो, भगवंत आणि भक्त यांच्या मधला जो दुवा आहे, जोडणारा आहे, तो कोण आहे, आध्यात्मिक गुरु. युज म्हणजे जोडणे. तर अशा तऱ्हेने ते जोडतात. तर ठीक आहे. तर हे सगळे काय आहेत, ज्ञानाचे विविध स्तर आहेत. तर पुढे दिलंय, मनुष्य जेव्हा अवरोध पद्धतीने ज्ञान प्राप्त करण्याच्या स्तराच्या पलीकडे जातो. आता इथेच थांबूया आपण. अवरोध पद्धत म्हणजे वरून खाली आलेली. जेव्हा त्याला काय हे आध्यात्मिक गुरु मिळाले, ते काय करतात, त्याला मार्गदर्शन करतात आणि तो भक्ती करायला लागतो. बरोबर. आणि भक्तीत ज्ञान कुठून येतं, वरून खाली. गुरु शिष्य परंपरेतलं ज्ञान की भगवंताने ब्रह्माजींना दिलंय, ब्रह्मजींनी नारदांना दिलाय, नारदाने व्यासांना दिलाय, असं करत 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 ते आपल्याला गुरु शिष्य परंपरेतून मिळतं. बरोबर. ह्याला म्हणतात की वरून खाली आलेली अवरोह पद्धत. ह्याने ज्ञान प्राप्त झालं, तो काय झाला, त्याने सगळं जाणलं आणि तो तीव्रतेने आता भक्ती करतोय. पुढे काय होतं, जेव्हा तो अवरोध पद्धतीने ज्ञान प्राप्त करण्याच्या स्तराच्या पलीकडे जातो, म्हणजे त्याने हे सगळं स्वीकारलं, ज्ञान घेतलं आणि त्याच्याही पुढे गेला तो, आणखीन काय पुढचं दिलंय, तेव्हा तो त्वरित दिव्य स्तरावर जातो, खूप प्रगत झाला, दिव्य स्तरावर गेला. जीवन विषयक भौतिक संकल्पनेतून मुक्त झाल्यामुळे ध्रुव महाराज दिव्य ज्ञानाच्या पातळीवर स्थित झाले होते. कळलं, उच्च स्थितीवर गेला, दिव्य स्थितीवर. अशा रीतीने काय सगळ्या भौतिक संकल्पना त्यांनी मुक्त करून टाकले, त्यातनं तो निघाला बाहेर आणि दिव्य ज्ञानाची पातळी त्यांनी गाठली. ठीक आहे, एवढं कळलं. आणि म्हणूनच त्या दिव्य ज्ञानामुळे ते पूर्णचंद्रासारख्या तेजपुंज अलौकिक म्हणजे भौतिक, अलौकिक म्हणजे जे भौतिक नाही, आध्यात्मिक, अशा विमानाची उपस्थिती जाणू शकले, त्यांना ते दिसू शकलं. ज्ञानप्राप्तीच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ज्ञानग्रहण स्थितीत हे शक्य नाही. बरेचदा काय होतं, आपण प्रयत्न करतो, ते काय आहे, प्रत्यक्ष ज्ञानप्राप्तीचा प्रत्यक्ष आपण प्रयत्न करतो. आणि अप्रत्यक्ष ज्ञानग्रहण स्थिती म्हणजे काय, आता आपण कधीतरी ऐकलेलं असतं, कीर्तनकारांनी सांगितलेलं आहे, किंवा आपण स्वतः काय आहे, हे वैदिक शास्त्राबद्दल काहीतरी आपल्याला माहिती मिळालेली आहे, ही आपण जरी केलं तरीही काय आहे, ज्ञानप्राप्तीच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ज्ञानग्रहणातल्या स्थितीत हे शक्य नाही. काय शक्य नाही, हे जे भगवंतांचं हे जे विमान वगैरे येतं ना, ते शक्य नाही. म्हणजे काय आहे, हे जे पहिल्या ओळीत लिहिलंय तात्पर्यात की ज्ञान प्राप्त होण्याच्या ज्ञानाचे जे विविध स्तर आहेत, त्यातलं काय प्रत्यक्ष ज्ञान घेणं किंवा इतर वेद वाचणं, हे सगळे झाले आपले प्रयत्न. या स्थितीत ही अशी कृपा होणार नाही, असं चंद्रासारखं विमान येणार नाही. त्यासाठी काय लिहिलंय, अतिशय महत्वाचं वाक्य, असे दिव्य ज्ञान म्हणजे भगवंतांची विशेष कृपा होय. जेव्हा भगवंत बघतात की अरे हा माझा भक्त काय करतो आहे, छान व्यवस्थित छान प्रयास करतोय, तेव्हा भगवंत कृपा करतात. आणि मग पुढे दिलाय, मनुष्य कृष्ण भावनेमध्ये अथवा भक्तिमय सेवेमध्ये प्रगती करण्याच्या क्रमिक पद्धतीने या ज्ञानाच्या स्तरावर उन्नत होऊ शकतो. भगवंत कृपा करतात, त्याच्यासाठी वेगवेगळे मार्गदर्शक येतात,
जीवनात आध्यात्मिक गुरु येतात आणि मग तो भक्ती आणखीन तीव्रतेने करत जातो आणि क्रमाक्रमाने तो या स्तरावर उन्नत होऊ शकतो. ठीक आहे. तर आता मी फक्त 20व्याचा हे 20 खूप सुंदर आहे म्हणून वाचते मी. हवं तर पुन्हा परत वाचू आपण, पण खूप छान आहे. म्हणजे आता विमान आलंय आणि त्यात काय हे बघितल्याशिवाय मला थांबता नाही येणार. तर आपण आता 20वा श्लोक वाचूया. तुम्ही हवं तर डोळे मिटू शकता, मी वाचते तर, आणि तुम्ही बघा कसं विमान आहे ते. आपण कल्पना तर करूच शकतो. ध्रुव महाराजांनी विमानात भगवान श्री विष्णूंचे 2 अतिशय सुंदर पार्षद पाहिले. कसे होते? विष्णूंचे पार्षद होते. त्यांनी कसं ओळखलं विष्णूंचे पार्षद आहेत? कारण त्यांना काय होते? पुढे लिहिलंय, त्यांना 4 हात होते आणि त्यांचे सावळे शरीर तेजस्वी होते. ते ऐन तारुण्यात होते. त्यांचे नेत्र रक्तवर्णीय कमळासमान लाल होते. म्हणजे हे असं जेव्हा वर्णन येतं तेव्हा समजायचं की कमळासारखे त्यांचे डोळे आहेत आणि टोकं जी असतात ना डोळ्याची किनारे ते कसे आहेत? लालसर आहेत. त्यांनी म्हणजे हे जे विष्णूंचे पार्षद आले होते त्यांनी अतिशय आकर्षक वस्त्रे परिधान केलेली होती आणि हातांमध्ये गदा धारण केल्या होत्या. त्यांच्या मस्तकावर सुंदर मुकुट विराजमान होते आणि त्यांची शरीरे कंठहार, कंकणे नी कर्णकुंडलांनी अलंकृत होती. आता आपण चित्र बघूया. चित्रांमध्ये अगदी संपताना चित्र आहेत ना तिथून काढा, कारण की तिथून एकच पान उलटायचं. अगदी सगळी चित्र संपतात, ते संपले शेवटून 3रं चित्र आहे ते. दिसलं? मिळालं? बघा, ध्रुव महाराज या सुंदर विमानात बसले. दिसलं की सांगा मला. प्रभुपादांचे चित्र हे सुरुवातीचं चित्र आहे आणि शेवटचं चित्र आहे ते पृथ्वी महाराजांच्या लीला आहेत. 2 चित्र आहेत ती. आणि त्याच्या आधीचं म्हणजे 3रं चित्र जे आहे शेवटून 3रं त्यात ध्रुव महाराज बसलेत. दिसलं कोणाला तरी? मिळालं एकाला तरी? मिळालं. त्यात बघा हे जे 2 पार्षद दिसतात बघा, त्यांचं वर्णन केलंय ते हे केलंय. तर अशा रीतीने तात्पर्य पण वाचून घेते. विष्णू लोकातील निवाशांची शारीरिक लक्षणे भगवान विष्णूंसारखीच असतात. कसं आहे? त्यांचे ते कसे दिसतात? विष्णूंसारखेच दिसतात. त्यांच्या सर्वांच्या हातात देखील शंख, गदा, चक्र, पद्म असते. वरील श्लोकामध्येही स्पष्ट सांगितले आहे की श्री विष्णूंचे पार्षद चतुर्भुज होते आणि त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या शरीरावरील अलंकारांची वर्णने श्री विष्णूंच्या अलंकारांशी अगदी तंतोतंत जुळतात. म्हणून विमानातून उतरलेल्या त्या 2 असामान्य व्यक्ती प्रत्यक्ष विष्णू लोकातून किंवा भगवान श्री विष्णूंच्या निवासस्थानातून आल्या होत्या. सतरेने किती सुंदर वर्णन केलंय ना. आपण खूप भाग्यवान आहोत आणि आपल्याला असं वाचायला मिळतंय. तर आपण प्रभुपादांना थँक्यू सांगूया. काही शंका नसेल तर आपण इथे विराम देऊ आजचा. ठीक आहे, थांबूया. श्रीमद भागवतम की जय.